राजमाता यशोधरेला पहिलं माझं वंदन हो राजमाता यशोधरेला. तिच्याच मुळे बुद्धत्व प्राप्त झालं त्या सिद्धार्थाला. दुसरं माझं वंदन हो, दुसरं माझं वंदन हो राजमाता जिजाऊला. हा दुसरं आपलं वंदन हो राजमाता जिजाऊला. तिनं घडविलं शिवबाला आणि त्या शंभू राजाला. तिसरं माझं वंदन हो अहिल्यादेवी होळकरला. आता तिसरं माझं वंदन हो त्या अहिल्यादेवी होळकरला. कुशल प्रशासक बनून तिनं पाणी पाजलं शत्रूला. आता चौथं माझं वंदन हो, चौथं माझं वंदन हो क्रांती ज्योती सावित्रीला. अंगावर शेण दगड झेलून शिकविलं समस्त नारीला. आता पाचवं माझं वंदन हो, पाचवं माझं वंदन हो माता फातिमा शेखला. एक मुस्लिम समाजाची महिला क्रांतीज्योती सावित्रीमाईच्या खांद्याला खांदा देऊन पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये या ज्ञानदानाचं काम करत होती. मग तुम्ही आम्ही महिलांनी तिला विसरून कसं चालेल, बरोबर ना? आणि म्हणून आता पाचवं माझं वंदन हो माता फातिमा शेखला. समाजाची पर्वा न करता साथ दिली त्या सावित्रीला. आता सहावं माझं वंदन हो, सहावं माझं वंदन हो त्या माता रमाई आंबेडकरला. रानावनात गौऱ्या थापून शिकविलं आपल्या पतीला. आता सातवं माझं वंदन हो त्या कल्पना चावलाला. अवकाशात भरारी घेऊन सन्मान दिला या भारताला. आता आठवं माझं वंदन हो कोणाला करायचं? आता आठवं माझं वंदन हो त्या संत मदर तेरेसाला. जशा आपल्या सिंधुताई सपकाळ, बरोबर? आता आठवं माझं वंदन हो त्या संत मदर तेरेसाला. गोरगरीब अनाथांच्या तिनं वाहून घेतलं जीवनाला. आता नववं माझं वंदन हो, नववं माझं वंदन हो रणांगणा झलकारीला. मेरी झाशी नाही दूंगी असं ठणकाविलं इंग्रजांना. आणि मग आता शेवटी कोणाला वंदन करायचं बघा जाता जाता. आता शेवटी आपलं वंदन हो, शेवटी आपलं वंदन हो या भारताच्या भूमीला. नवरत्नांना बहाल करून सन्मान वाढविला भारताचा. या